नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेमध्ये काय घडलं? विक्रांतने रेऊला मारण्याची धमकी दिली असते. त्यामुळे लीला धावत पडत शूटवरून निघाली असते. लीला पायी पायी निघाली असते. धावता धावता तिचा तोल खाली जातो आणि ती पडत असते. तर तेवढ्यात तिला एक जोगतीन मिळते. ती लीलाला बोलते, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तू काळजी नको करूस, असं बोलते. मग ते जोगतीन लीलाला विचारते, काय झालं, इतकी का पडती आहे? पण लीलाच्या तोंडातून फक्त माझी रेऊ इतकंच निघतं आणि असं बोलून लीला परत पडू लागते. इकडे लग्नाच्या ठिकाणी एजेचं गणपती पूजन सुरू असतं. एजे गणपतीची पूजा करत असते. इकडे श्वेता पण एकट्यात पूजा करायची असते, पण श्वेताला हे पूजा वगैरे पटत नाही. मग श्वेताची आई श्वेताला समजावते. मग श्वेता पूजा करायला सुरुवात करते आणि सगळे बाहेर निघून जातात. श्वेता पूजा करत असताना साळुंके हा श्वेताच्या रूममध्ये येतो आणि श्वेताला बेशुद्ध करण्यासाठी तो तिच्या डोक्यावर पॉट मारतो. तेव्हा श्वेता खाली कोसळते व साळुंके श्वेताला चेअरवर बसून निघून जातो आणि बोलतो, आता कळेल किशोर आणि विक्रांत सरांना की साळुंके किती कामाचा व्यक्ती आहे. इकडे लीला पळत पळत लग्न हॉलकडे पोहोचते. तिला दरवाजातच तिन्ही सुना अडवतात आता आणि बोलतात, आता आलीस तू? आता आलीस आहे तर एका कोणत्यात बस आणि चुपचाप लग्न बघ आणि जेवण कर आणि घरी जा. लीला हो बोलते आणि रडतच आत निघते. दुर्गाला लीलाच्या रडताना पाहून ती विचारात पडते. इकडे एजे लीलाला रस्त्यात भेटतो. लीला एजेला पाहून खूप रडते. एजेला मिठी मारते व एजे विचारतो, तू का रडती आहेस लीला? एजे लीलाला फक्त एवढेच सांगते लीला एजेला फक्त एवढंच सांगते, माझी रेऊचा जीव धोक्यात आहे, तिला वाचवा. आणि लीला खूप रडते. मग एजे विचारात पडतो आणि इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद.